नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये एक महत्वाचा टॉपिक जीके विषयामध्ये विचारला जातो, ते म्हणजे बक्षीस म्हणजे अवॉर्ड्स. की आपल्या देशामध्ये अशा कुठले कुठले अवॉर्ड्स आहेत किंवा इंटरनॅशनल कुठले कुठले महत्वाचे अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामधला एक महत्वाचा सिरीज, एक व्हिडिओ सिरीज म्हणून आपण हा पार्ट 1 व्हिडिओ आहे. पार्ट 2 व्हिडिओ मध्ये अदर्स अवॉर्ड्स पण आपण आणणार आहोत सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे हा एक महत्वाचा व्हिडिओ असणार की ज्याच्यामधून काहीशे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांच्या विचारले जाणारच आहेत. याच्या अगोदर पण विचारले गेले होते. त्यामुळं अवॉर्ड्स म्हणजे बक्षिसे हा एक महत्वाचा टॉपिक असतो आणि बऱ्याच गोष्टींचा अपडेट ह्याच्यामध्ये आपण फक्त घ्यायचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवॉर्ड बद्दल बघणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवात करूया आपण भारतामधील सगळ्यात मोठा अवॉर्ड म्हणजे बक्षीस, की जे इंडियामधलं सगळ्यात मोठा अवॉर्ड दिला जातो, तर त्याचं नाव आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतरत्न. तो भारतरत्न हा जो अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये दिसते आपल्याला पिंपळाचं पानाचं प्रतीक आहे. हा अवॉर्डचं जे डिझाईन दिसते आपल्याला भारतरत्न, तो भारतरत्न अवॉर्ड हा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड किंवा ऑनर हा दिला जातो आपल्या इंडियातर्फे, गव्हर्नमेंट तर्फे दिला जातो. आणि नुकताच हा अवॉर्ड जास्त जाहीर केला होता. आणि त्याच्यामध्ये आर स्वामीनाथन, की जे भारताचे पाटील ज्यांनी ग्रीन रेव्होल्युशन केलं होतं, आणि त्यांच्याबरोबर तिघा चौघा जणांना हा जवळजवळ लालकृष्ण अडवाणी आणि अजून एक जण त्याच्यामध्ये आहेत. तर त्या सर्वांना बिहारमधले एक नेते आहेत, या सर्वांना आता जस्ट भारतरत्न अवॉर्ड ऐकला. तर भारतरत्न इंडियाला हायेस्ट अवॉर्ड म्हणूया आपण, फर्स्ट क्रमांकाचा अवॉर्ड आहे. इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इंडिया दॅट हॅज इंट्रोड्यूस्ड इन 1954. आणि हा सुरू झाला होता 1954 मध्ये. 1954 जी सुरुवात झाली होती. हा अवॉर्ड देण्यासाठी रिकमेंडेशन ऑफ द अवॉर्ड्स आर मेड बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया टू द प्रेसिडेंट. अशा प्रकारे या ठिकाणी प्राईम मिनिस्टर जे आहे ते प्रेसिडेंटला या ठिकाणी रिकमेंडेशन करतात की या लोकांना आपण हा अवॉर्ड देऊया, आणि त्यांच्या रिकमेंडेशनने मग हे अवॉर्ड दिला जातात. त्याच्यामध्ये पहिला रेसिपिटंट, द फर्स्ट, तर भारतरत्न अवॉर्ड हा पहिल्यांदा दिला गेला होता, तिघांना दिला होता. त्याच्यामध्ये लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया श्री राजगोपालचारी, सेकंड प्रेसिडेंट ऑफ द इंडिया सर्वपल्ली राधाकृष्णन, आणि नोबेल प्राइज विनर जे होते सी.व्ही. रमन, की त्यांच्या बर्थडेला आपण सायन्स डे साजरा करतो, आपण फिजिसिस्ट ज्यांनी रमन इफेक्ट शोधला होता. या तिघांना हे फर्स्ट अवॉर्ड दिला गेला होता एकत्रित्या. तर अशा प्रकारे आता जो अवॉर्ड दिसतो आपल्याला, हा पिंपळाच्या पानासारखा जो अवॉर्ड दिसत आहे, त्याचं जे डिझाईन केलं होतं, तो डिझाईन इन द शेप ऑफ द पीपल विथ भारतरत्न. तर देवनागरी स्क्रिप्ट मध्ये याच्यामध्ये भारतरत्न असं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये द अवॉर्ड वॉज सिलेक्ट स्टार्टेड बाय द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑन द जानेवारी 2, 1954. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रेसिडेंट असताना त्यांनी सुरुवात केली होती जानेवारी 2, 1954 साली याची. लास्ट भारतरत्न अवॉर्ड 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना दिला गेला होता, नानाजी देशमुख अँड भूपेन हजारिका यांना दिला गेला होता. आणि जस्ट पाठीमागच्या महिन्यामध्ये मी जस्ट म्हटलं आपल्याला की त्याच्यामध्ये ग्रीन रेव्होल्युशनचे जे चालू करणारे जे संस्थापक होते, त्याच्यामध्ये आर स्वामीनाथ, त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी आणि अजून बिहारमधले एक नेते आहेत, त्यांना ह्या सर्वांना भारतरत्न दिला गेलेला आहे. आपण आता बघितलं फर्स्ट, आता आपण बघूया सेकंड, थर्ड आणि फोर्थ हायेस्ट अवॉर्ड. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला दिसत असेल स्क्रीनवरती, याच्यामध्ये पद्मविभूषण हा सेकंड हायेस्ट अवॉर्ड आला, पद्मभूषण हा थर्ड आला, आणि पद्मश्री हा फोर्थ आला. पद्म अवॉर्ड जे आहेत हे भारतरत्नाच्या नंतरचे अवॉर्ड आहेत. पद्मामध्ये मग 3 पद्म आले, पद्मविभूषण सेकंड क्रमांक, पद्मभूषण थर्ड क्रमांक, आणि पद्मश्री फोर्थ क्रमांक, असं बघितलं आपण. तो त्याच्यामध्ये तर हे दिलं जातं एक्सप्रेशन सर्व्हिस इन एनी फील्ड इन्क्लुडिंग सर्व्हिस रेंडर्ड बाय द गव्हर्नमेंट सर्व्हंट्स. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे डिव्होशन देऊन काम केलेलं आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल किंवा अदर सर्व्हिस असेल, त्याच्यामध्ये ज्यांनी चांगली सर्व्हिस देण्याचं काम केलेलं आहे समाजासाठी, त्यांचं सिलेक्शन यामध्ये केलं जातं. पद्मा अवॉर्ड स्टार्टेड इन द इयर 1954. हे सुद्धा 1954 ला स्टार्ट झाले होते, जसं भारतात झालं होतं. अनाउन्स एव्हरी इयर, आणि प्रत्येक वर्षी हे अनाउन्स केलं जातं. आणि ते रिपब्लिक डेला, लक्षात घ्या, रिपब्लिक डेला, प्रजासत्ताक दिवशी ते अवॉर्ड्स दिले जातात. सो द अवॉर्ड गिव्हन इन 3 कॅटेगरीज, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, असे 3 कॅटेगरी याच्यामध्ये आहेत. तर हे 3 महत्वाचे असे आहेत. बऱ्याच जणांना हे सिक्वेन्स लक्ष देत नाही. तो पद्मविभूषण, वी हा शब्द याच्यामध्ये पद्मविभूषण फर्स्ट आहे, नंतर पद्मभूषण आणि पद्मश्री हा सगळ्यात छोटा वर्ड आहे, तो थर्ड नंबर. तर बघूया आपण आता, जस्ट आपण सिव्हिलियन अवॉर्ड बघितले, आता आपण बघूया मिलिटरी अवॉर्ड किंवा शौर्य पुरस्कार म्हणूया आपण त्याला, किंवा त्याला आपण म्हणतो गॅलेंट्री अवॉर्ड. तो गॅलेंट्री अवॉर्ड म्हणजे शौर्य पुरस्कार, जे धाडसासाठी, शौर्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पुरस्कार आपण बघूया. तो एक आहे म्हणजे वॉर टाइम म्हणजे युद्ध काळात, युद्ध काळात ज्यांनी साहस दाखवले त्यासाठी हे अवॉर्ड्स असतात.
दुसरे आपण बघूया शांतता काळात, ज्या ठिकाणी युद्ध नाहीये पण शांतता आहे त्या काळात पण चांगली आहे, चांगली कार्य केली. अशा प्रकारे गॅलंट्री अवॉर्डमध्ये दोन प्रकार आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे युद्ध वॉर टाइम मध्ये. वॉर टाइम मधले जे फर्स्ट मेडल आहे ते आहे परमवीर चक्र. 1950 साली ह्या सगळ्याची स्थापना झाली होती. वॉर टाइम मधले जे अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये 1950 साली इंडियाचा हायेस्ट वॉर टाइम गॅलंट्री अवॉर्ड आहे, हायेस्ट डिग्री ऑफ वेल्योर. म्हणजे जर शत्रू ज्यावेळेस युद्ध चालू असताना शत्रूच्या प्रेझेन्स मध्ये ज्यांनी हे दाखवलेलं आहे त्यांना हे दिलं जातं. आणि मेजर सोमनाथ शर्मा हे पहिले असे पर्सन होते की ज्यांना हा परमवीर चक्र अवॉर्ड गेला होता, मेजर सोमनाथ शर्मा यांना. त्यानंतर महावीर चक्र, त्यानंतर बरेचसे युद्ध झाले, कारगिल युद्ध वगैरे, त्याच्यामध्ये बरेचशा वेल्योर दाखवलं त्यांनाही नंतर ते प्रत्येकाला मिळालेलं आहे. त्यानंतर महावीर चक्र हा सेकंड हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड आहे, जो वॉर टाइम मधला, युद्ध काळामधला. 1950 साली हा पण स्टार्ट झाला होता. सेकंड हायेस्ट वॉर टाइम गॅलंट्री अवॉर्ड आहे. त्यानंतर वीर चक्र हा पण 1950 साली चालू झाला होता. हा थर्ड अवॉर्ड आहे वॉर टाइम गॅलंट्री अवॉर्ड, वीर चक्र. त्यानंतर आपण बघूया पीस टाइम, की ज्यांनी शांतता काळामध्ये आहे अशोक चक्र. 1952 साली हे सर्व तयार झाले होते पीस टाइम मधले अवॉर्ड. इट इज द इंडियाज हायेस्ट पीस टाइम मिलिटरी डेकोरेशन अवॉर्ड. दिस अवॉर्ड्स आर बायन्युअल. तर हे अवॉर्ड जे आहेत वर्षामधून 2 वेळा दिले जातात. अँड गिव्हन ऑन द रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डे. म्हणजे रिपब्लिक डेला आणि इंडिपेंडन्स डेला दोन्ही वेळेस हे अवॉर्ड दिले जातात. त्यानंतर कीर्ती चक्र 1952 साली स्टार्ट झालं होतं. इट इज द इक्विव्हॅलंट आहे महावीर चक्रला. जसं इथं महावीर चक्र जसं इक्विव्हॅलंट आहे कीर्ती चक्र. कीर्ती चक्र हे फक्त आहे पीस टाइम मध्ये आणि महावीर चक्र आहे ते वॉर टाइम मध्ये. त्यानंतर आहे शौर्य चक्र. तो अशा प्रकारे पीस टाइम मधले थर्ड थर्ड मेडल आहे गॅलंट्री अवॉर्ड आहे पीस टाइम मधला, शौर्य चक्र. दिसते आपलं मेडल. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण जो वरती बघितलं तो हे सगळे आहे वॉर टाइम मधले आणि आहे पीस टाइम मधले, म्हणजे शांतता काळातले. त्यामध्ये आहे परमवीर चक्र फर्स्ट, महावीर चक्र, वीर चक्र. तिथे बघितलं आपण अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. हे आहेत खालचे पीस टाइम मधले. तर अशा प्रकारे सिक्वेन्स याचा आहे. हे एक मेल इक्विव्हॅलंट आहे, फक्त हे युद्ध काळामध्ये, हे शांतता काळामध्ये. तो आल्यामध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र वरती. तसं इथं खाली अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. इथे जे जम्बलिंग येते न व्हावं यासाठी हे क्लिअरिटी घेतली पाहिजे याची. त्यानंतर मग खेळामध्ये आपण जाऊया स्पोर्टमध्ये. ओके, तो स्पोर्ट मध्ये जर आपण बघितलं मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हा एक महत्वाचा अवॉर्ड स्पोर्ट मधला आहे. तो मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हा हायेस्ट स्पोर्टिंग हॉनर आहे इंडिया मधला. आणि हा चालू होता 1992 साली. 1992 साली त्याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, असं नाव त्याचं होतं. आणि मेजर ध्यानचंद हे हॉकी मधले आपले नाही का विझार्ड ऑफ हॉकी असं त्यांना म्हणलं जातं, तर त्यांच्या नावाने नंतर त्याचं नामकरण झालेलं आहे. आणि हा जो आहे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्याकडून दिला जातो आणि हा दरवर्षी दिला जातो. तो हा जो अवॉर्ड आहे याचं जे नाव चेंज झालं 6 ऑगस्ट 2021 ला मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा अवॉर्ड झाला. राजीव गांधी खेलरत्न झालं नाव, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. तर ह्यामध्ये जे पहिले रेसिपिएंट आहेत की जे फर्स्ट टाइम ज्यांना फर्स्ट मिळाला होता हा अवॉर्ड, त्याच्यामध्ये बुद्धिबळ चेस मधले जे प्लेयर आहेत विश्वनाथन आनंद यांना सगळ्यात पहिल्यांदा अवॉर्ड दिला गेला होता 1991-92 ला. त्यानंतर स्पोर्ट्स शूटर अभिनव बिंद्रा. तर अभिनव बिंद्रा जे आहेत हे सगळ्यात यंगेस्ट हे रेसिपिएंट आहेत, की सगळ्यात तरुण असे हे खेळाडू आहेत की ज्यांना हा अवॉर्ड मिळाला होता. त्याचबरोबर कर्णम मल्लेश्वरी. कर्णम मल्लेश्वरी आपण नाव ऐकून असाल, ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवलं होतं वेट लिफ्टिंग मध्ये. तर कर्णम मल्लेश्वरी जे आहेत ते फर्स्ट वुमन आहेत की ज्यांना हा अवॉर्ड मिळाला होता वेट लिफ्टिंग मध्ये. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड त्यावेळेस नाव होतं, आता नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. 2021 पासून ह्याचं नाव चेंज झालं होतं. जर आपल्याला ह्या अवॉर्ड्स बद्दल आता आपण जे सर्व बघतो त्याबद्दल क्लिअरिटी आली असेल आणि जर व्हिडिओ आपल्याला हा आवडला असेल तर आताच आपण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ह्याचं व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतं. आणि क्लिअरिटी आपल्याला असेल तर ती ऍड करते सगळ्यांनी. त्यावर आपण पुढचा स्पोर्ट मधला हायेस्ट अवॉर्ड म्हणजे तो चांगला अवॉर्ड आहे अर्जुन पुरस्कार. तर अर्जुन पुरस्कार हा एक महत्वाचा मेन पुरस्कार मानला जातो, जो वैयक्तिक प्रत्येक खेळाडूला दिला जातो. अर्जुन अवॉर्ड उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. तो मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड नंतर हा दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. तर याच्यामध्ये हा पण मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स कडून दिला जातो अर्जुन अवॉर्ड, आणि हा पण दरवर्षी दिला जातो. अर्जुन अवॉर्ड एक महत्वाचा स्पोर्ट मधला अवॉर्ड आहे. अदर नॅशनल काही स्पोर्ट्स अवॉर्ड पण आहेत, त्याच्यामध्ये ध्यानचंद अवॉर्ड हा एक वेगळा अवॉर्ड आला. द्रोणाचार्य अवॉर्ड. द्रोणाचार्य अवॉर्ड हे जे स्पेशली जे कोच असतात त्यांना दिला जातो, जे कोचेस आहेत खेळाडूंना ट्रेन करणारे, तर त्यांच्यासाठी हा दिला जातो द्रोणाचार्य अवॉर्ड. त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी आहे. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आहे.
तर हा दिसतो आपला द्रोणाचार्य अवॉर्ड. तर द्रोणाचार्य स्टोरी तुम्हाला माहित आहे की जे टीचर होते आणि त्यामुळे टीचर लोकांना म्हणजे कोचेससाठी हा द्रोणाचार्य अवॉर्ड दिला जातो. पुढचा महत्वाचा अवॉर्ड आपण बघूया इंडियन सिनेमा मधला. तो सिनेमामध्ये पण अवॉर्ड दिले जातात आणि भारताच्या सिनेमामध्ये सगळ्यात मोठा अवॉर्ड जो मानला जातो तो मला तो दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके अवॉर्ड की जे दादासाहेब फाळके जे फर्स्ट असे मराठी म्हणजे व्यक्ती आहेत इंडियामध्ये की ज्यांनी फर्स्ट फर्स्ट मूवी तयार केला होता. तर तो फर्स्ट मूवी तयार केला होता राजा हरिश्चंद्र. एक मराठी व्यक्ती आहेत की ज्यांनी इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मूवी तयार केला होता राजा हरिश्चंद्र. तर त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा एक त्यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा असं म्हणलं जातं. 1969 पासून हा त्यांच्या नावाने अवॉर्ड चालू झालेला आहे. द फर्स्ट रिसिपिटंट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हा अवॉर्ड मिळाला होता देविका राणी यांना. देविका राणी यांना हा अवॉर्ड सगळ्यात पहिल्यांदा मिळाला होता. तर त्याच्याबरोबर 2022 मध्ये हा ऍक्टर पृथ्वीराज कपूर, ऍक्टर विनोद खन्ना यांना हा 2023 मध्ये जस्ट ऍक्टर ज्या आहेत वहिदा रहमान, तो वहिदा रहमान यांना हा 2023 मध्ये हा अवॉर्ड आता सध्या मिळालेला आहे. हा एक महत्वाचा अवॉर्ड मानला जातो. पुढचा अवॉर्ड आपण बघूया इंडियन लिटरसी अवॉर्ड. लिटरसी म्हणजे साहित्य पुरस्कार. म्हणजे साहित्य, कादंबरी या पुस्तकं लिहिणारे लेखक आहेत, लेखक कवी, तो यांना साहित्य पुरस्कार. आणि साहित्य पुरस्कारामधला सगळ्यात टॉपचा जर अवॉर्ड बघितला तर नाव आपण बघूया जनिपत अवॉर्ड. तो हा ओल्डेस्ट आणि हायेस्ट इंडियन लिटरसी अवॉर्ड आहे जनिपत अवॉर्ड की जो साहित्य क्षेत्रामध्ये लोकांना दिला जातो. 1961 पासून हा चालू झालेला आहे. इट इज प्रेझेंटेड अॅन्युअली. हा दरवर्षी दिला जातो. भारतीय जनिपत द ऑथर फॉर इज हर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड लिटरेचर म्हणजे ज्या लेखकांनी चांगल्या प्रकारचं साहित्य तयार केलेलं आहे त्यांच्यासाठी हा दिला जातो. तो द फर्स्ट रिसिपिटंट अवॉर्ड वॉज मल्याळम रायटर. जनिपत अवॉर्ड सगळ्यात पहिल्यांदा मिळाला होता मल्याळम रायटर जी शंकरा यांना मिळाला होता. हु रिसिव्ड द अवॉर्ड इन 1965 फॉर हिज कलेक्शन ऑफ पोएम्स ओडा कुझाल. तर जी शंकरा यांचं जे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे ते ओडा कुझाल द बांबू फ्ल्यूट. द बेंगाली नॉव्हेलिस्ट आशापूर्णा देवी बिकम द फर्स्ट वुमन. आशापूर्णा देवी जे आहे द फर्स्ट वुमन आहे, बेंगाली नॉव्हेलिस्ट आहेत की ज्यांना हा अवॉर्ड मिळाला होता. टू हर प्रथम पृथुश्रुती म्हणजे फर्स्ट प्रॉमिस या त्यांच्या पुस्तकासाठी. द मोस्ट रिसेंट अवॉर्ड जे मिळालं त्याच्यामध्ये आसामी पोएट नीलमणी फुकन आणि कोकणी रायटर दामोदर मुजो अवॉर्ड इन 2021 आणि 2022 मध्ये मिळाला होता. आणि 2023 मध्ये हा जो अवॉर्ड दिला गेलेला आहे ते आपण नाव ऐकणार असाल गुलजार, की हे म्युझिक डायरेक्टर आहेत. म्युझिक आणि सॉन्ग डायरेक्टर हे आहेत गुलजार, फेमस व्यक्ती आहेत फिल्म इंडस्ट्री मधले. तर त्यांना हा अवॉर्ड दिला गेला आहे 2023 मध्ये गुलजार यांना. तर हा अवॉर्ड सिरीज आपला काय हा तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे आपण टाईप करू शकता. आपण बरेचसे अवॉर्ड्स आपल्याला पुढे बघायचे राहिलेले आहेत, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहेत. पण जर आपण टाईप केलं की आपला हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट केलं, सबस्क्राईब आपण तर करतच असता. परंतु ह्या जर गोष्टी आपण केल्या तर पुढचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर या ठिकाणी आणू आणि त्याच्यामध्ये राहिलेले अजून इंटरनॅशनल अवॉर्ड्स पण त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, मुलांच्या दृष्टिकोनातून कसा वाटला आणि सर्वच एक्झाम देणारे जे मुलं आहेत आज गव्हर्नमेंटच्या सर्व प्रकारच्या त्याच्यामध्ये हा महत्वाचा टॉपिक असतोच आणि हा एक महत्वाचा टॉपिक असल्यामुळं तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला टाईप करू शकता. अवॉर्ड्स मधले अजून बरेचसे जे टॉपिक त्याच्यामध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत पुढे आपण आणणार आहोत. फक्त त्यासाठी आपण आता सध्या जास्तीत जास्त कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत शेअर करू शकता. आणि ह्याचं नोटिफिकेशन लवकर मिळण्यासाठी आपण सबस्क्राईब करून ठेवू शकता. त्याबरोबर स्पर्धा परीक्षा ज्या आपण आतापर्यंत घेतलेल्या आहे सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, नवोदय ज्याची आपण माहिती माध्यमातून असतो, ज्याच्या माध्यमातून आपली मुलं लाईव्ह माध्यमातून ऑनलाईन शिकत आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात, कशा असतात यासाठी घडवा आयुष्य पल्ल्याचं स्पर्धा परीक्षांमध्ये हा मराठीमधून वेबिनार वेळ काढून 10 दिवसांमधून घेतलेला असतो. ह्या वेबिनार जर आपल्याला पाहायचा असेल नक्कीच हा वेबिनार पहा. तर ह्या वेबिनार माध्यमातून आपलं जी क्लॅरिटी पालकांनी येत असते ती फार महत्वाची असते. तर या वेबिनार जे आहे त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आपण ते ग्रुप जॉईन करून तिकडे तुम्हाला त्याची झूम मीटिंग मिळून जाईल. पूर्ण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामधून आपले विद्यार्थी सगळे तयारी करत आहे. सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी छोटा गट, मोठा गट यासाठी जे ऑनलाईन लाईव्ह क्लासचे बॅच आहेत ते ऑलरेडी आपल्या चालू झालेले असतात. पुढच्या वर्षीपर्यंत मुलं ही आपली तयारी करतात. हे लाईव्ह असतात सर्व गोष्टी. तर या सर्व गोष्टी आपल्याला जर पाहिजे असेल तर पाठीमागे मी सांगितलं त्याला आपण जॉईन करू शकता. त्याच्या माध्यमातून आपल्याला क्लॅरिटी येत राहते. तो व्हिडिओ आपल्याला आपण कमेंट करू शकता. आपल्याला आपण या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.